सकाळी वेगळं, दुपारी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं. रोज हे 3 टाईम वेगवेगळं मला बनवावं लागतं आणि दिवस माझा यातच जातो आहे. सकाळच्या आहोंची रस्साभाजी बनवायची, भाकरी बनवायची त्यांना, ते काही चपाती खात नाहीत. दुपारी मुलांना मग मात्र चपाती बनवावी लागते आणि त्यांच्यासाठी सुकी भाजी बनवावी लागते. तर इथं भेंडीची भाजी बनवायला घेतलेली होती. आता मिरची घातली, कधी-कधी ना काळा मसालासुद्धा घालून मी भेंडीची भाजी बनवते. वेगवेगळ्या प्रकारची भेंडीची भाजी बनवली तरच मुलं खातात. नाहीतर म्हणतात रोज तू मम्मी ना एकच प्रकारची भाजी बनवते. हे असं काही आमच्या घरात ग्लासने कधी माठ भरायचा म्हणून ॲक्वाचाच पाईप मी इथं ना लावून घेतला, म्हणजे माठ आपला भरला जातो. तर इकडे भेंडीची भाजी आता माझी रेडी झालेली. फोन आला की असं हेडफोन लावून बोलावं लागतं. असं सेपरेट बोलायला कोणाला टाईम मॅनेज म्हणून इथं वरण फोडणी देऊन घेतलं. त्यानंतर मग खाली जायचं होतं मला, माझा उपवास होता प्रदोष. मग म्हटलं चला भाजीवाल्याकडे काही फ्रूट्स आहेत का बघावे. तर इथं छान असे ॲप्पल आणि बनाना दोन्ही घेतलं. ॲप्पल आता खरंच खूप महाग झालेत बरं का. त्यानंतर घरी आले आणि 5 वाजता ना आज होती बकरी ईद, त्यामुळं आहोंच्या फ्रेंडनी ना छान असं आम्हाला शिरकुर्मा आणि गुलगुले दिले होते. गुलगुले आणखीन भरपूर प्रमाणात होते, समिधाने ते खाल्ले न विसरता त्यांच्या बकरी ईद किंवा रमजान ईद या सणाला ना आहोंचे फ्रेंड आम्हाला शिरकुर्मा आणि गुलगुले देतात.